दुपारची सर्व कामे आटोपल्यावर रूपा आराम करण्यासाठी तिच्या खोलीत आली आणि बेडवर पडली होती. तिने बाजूच्या टेबलवरून तिचा मोबाईल घेतला आणि मोठ्या बहिणीला म्हणजेच छायाताईला फोन लावला. फोन उचलताच दोघींचे औपचारिक बोलणे झाले. पण जेव्हा छायाताईने रूपाला तिच्या नवरा आणि सासूबद्दल विचारले तेव्हा रूपाने आपल्या मोठ्या बहिणीला घरात जे काही घडले ते सांगितले आणि मग अचानक वैतागून म्हणाली, ताई मला आता रोजच्या या नवीन नवीन कटकटीमुळे आता खूप त्रास होतोय. बस खूप झाले, मला हे आता सहन काही होत नाही. अगं सहनशक्तीलाही काहीतरी सीमा असते ना. छाया म्हणाली, अगं रूपा तू तुझ्या सासूची मनमानी का बरं सहन करतेस? अमरला सरळ आणि स्पष्ट शब्दात का बोलत नाहीस? मी तर तुझ्या दाजीपासून काहीही लपवत नाही. ते ऑफिसला गेल्यानंतर दिवसभरात त्यांची आई माझ्याशी जे काही वागते ते रोज रात्री झोपण्याआधी त्यांच्याशी स्पष्ट बोलते आणि जोपर्यंत ते माझ्या होला हो देत नाही तोपर्यंत मी त्यांना माझ्या अंगाला हात देखील लावू देत नाही. मोठ्या बहिणीने छायाने तिचा अनुभव सांगितला. रूपा म्हणाली, ताई दाजी वेगळ्या स्वभावाचे आहेत पण माझा नवरा एकदम वेगळा आहे. त्याच्या आईविरुद्ध तो एक शब्दही ऐकून घेत नाही. उलट मला 2-4 समजुतीच्या गोष्टी सांगून ॲडजस्ट करायचा सल्ला देतो. खरंच ताई सासरच्या बाबतीत तू खूप नशीबवान आहेस. दाजी जर तुझ्या इशाऱ्यावर नाचतात पण माहीत नाही माझे चांगले दिवस कधी येणार. असे बोलून रूपाने दीर्घ श्वास घेतला. स्वतःला दोष देत तिने फोन कट केला आणि मग एसीची थंड हवा थोडीशी वाढवून ब्लँकेट पांघरून झोपली. रूपाचे अमरसोबत लग्न होऊन फक्त 2 वर्ष झाली होती. अमर एका खाजगी कंपनीत मॅनेजर होता आणि त्याला चांगला पगार मिळत होता. त्याला घराचे भाडे, पाणी, लाईट बिल, किराणा सामान या गोष्टीची चिंता नव्हती कारण हे सर्व आईबाबांच्या जबाबदारीत होते. त्यामुळे आकाशचा सगळा पैसा स्वतःच्या आणि रूपाच्या वैयक्तिक छंदासाठी खर्च होत होता. लग्नाआधी रूपाने एक स्वप्नातले आयुष्य उभे केले होते. एका सुंदर जगात ती आणि तिचा नवरा आनंदाने जगत होते. तिच्या स्वप्नात सासू सासरे कुठेच नव्हते. लग्नानंतरचे कितीतरी मोठे स्वप्न घेऊन तिने सासरचा उंबरडा ओलांडला. पण जेव्हा तिला समजले की अमरला एकटे राहून संसार करण्याची इच्छाच नाही तेव्हा तिच्या स्वप्नांचा चुराडा झाला. जेव्हा तिने तिचे मन आईसमोर हलके करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आईने तिचे बोलणे फारसे मनावर घेतलेच नाही. उलट वेगळे घर घेऊन संसार थाटण्याच्या कल्पनेला आईने पाठिंबा दिला नाही. आई तिला सतत समजावत होती पण रूपा काही ऐकून घ्यायला तयार नव्हती. त्यामुळे हल्ली ती आईशी फार बोलत नव्हती. पण हो, मोठ्या बहिणीशी मात्र ती मन मोकळेपणाने बोलत होती आणि वेगळे राहण्याच्या शक्यतेबाबत तिचा सल्ला घेत होती. इथपर्यंत सर्व काही ठीक होते. पण आगीत तेल ओतण्याचे काम समोरच्या घरात नुकतेच भाड्याने राहायला आलेल्या दाम्पत्याने म्हणजेच अर्जुन आणि शीतलने केले. अर्जुन ही अमरसारखाच एका कंपनीत जॉब करत होता. पण शीतलचे वागणे, तिचे राहणीमान पाहून रूपाचा जळफळाट व्हायचा. शीतल कधी जीन्स तर कधी शॉर्ट तर कधी विचित्र असे वेस्टर्न कपडे घालायची. तिच्या स्टाईलिश हेअरकट आणि मेकअपने झाकलेल्या चेहऱ्याकडे पाहून रूपाच्या मनात एकच विचार येताच राहायचा की खरंच हे असे असते आयुष्य, यालाच म्हणतात मज्जा, जगण्याचे स्वातंत्र्य. माहिती नाही मी कोणते वाईट कर्म केले होते म्हणून माझ्या आयुष्यात या बेड्या पडल्या. रूपा विचार करता करता अगदी कृश झाली होती. ही गोष्ट तिच्यासाठी मनाला लावून घेण्यासारखीच होती. तिने तिच्या शेजारी राहायला आलेल्या शीतलबद्दल आपल्या बहिणीला सांगितले आणि बहिणीने देखील हा सल्ला दिला. ती म्हणाली, रूपा तुझे म्हणजे काकीत कळसाने गावाला वळसा असे झाले आहे. अगं मला सांग, तू त्या शीतलशी अजून बोललीस की नाही? हे बघ, तिच्यासोबत बोललीस, मैत्री केलीस तर तुझ्या आयुष्यातील स्वप्नाचे दार आपोआपच उघडेल. तू तिच्याकडून टिप्स घे. मग काय, हेच तर हवे होते ना रूपाला. ती हळूहळू शीतलशी जवळीक साधू लागली. हॅलो हाय पासून संवाद सुरू झाला आणि हळूहळू त्यांच्यातील मैत्री वाढत गेली आणि काही महिन्यातच दोघे एकदम जिवलग मैत्रिणी झाल्या. एके दिवशी शीतल म्हणाली, हे बघ रूपा, नवऱ्याला स्वतःच्या इशाऱ्यांवर नाचवायचे असेल तर लटके झटके दाखवायला शिकावे लागते. तू दिवसभर बुजगावण्याला गुंडाळल्याप्रमाणे साडी गुंडाळून फिरतेस. बिचारा अमर, त्याला हे वाटतच असेल की तू त्याला कधीतरी मॉडर्न लुकमध्ये दिसावीस, कधीतरी बोल्ड कपडे घालून बघ ना, काहीतरी नवीन ट्राय कर, मग बघ अमर कसा तुझ्यावर फिदा होतो. शीतलने रूपाला अगदी तसा सल्ला दिला होता जसा तिच्या मोठ्या बहिणीने दिला होता. ती म्हणाली, काय घालू, वेस्टर्न ड्रेस?
अमरच्या आधी त्याचे आईबाबा मला बघतील आणि मग जो तमाशा होईल त्याचा आनंद संपूर्ण गल्ली फुकटात घेईल, असे रूपा तोंड वाकडे करत म्हणाली. शीतल थोडीशी हसत म्हणाली, मग रूपा एकच उपाय आहे. कैकेयीने जसा दशरथकडून शब्द घेतला तशीच तू एखाद्या वेगळी संधीची वाट बघ. आधी दोरी सैल सोड, मग ती घट्ट ओढ. मी सांगते ते करून बघ. जर उपयोग झाला नाही तर माझे नाव बदलून ठेव. शीतलने खरीखुरी मंथरा बनून तिच्या मनात बीज पेरले आणि नशिबानेही रूपाची साथ दिली, कारण काही महिन्यातच तिने गोड बातमी दिली. घरात तिसऱ्या पिढीचे आगमन होणार होते. सासूबाईंनी तिची नजर काढली. तिला कोणतेही जड काम करू नकोस असे सांगितले. सासरे नेहमी आनंदी राहू लागले आणि अमर तो तर पूर्ण बदलला होता. बायकोवर अधिक प्रेम करू लागला, तिची विशेष काळजी घेऊ लागला. मित्रांमध्ये उठणे बसणे कमी झाले. रूपाच्या आवडत्या पदार्थांची घरात सुगंध दरवळू लागला. रूपाचे पाय जमिनीवर नव्हते. ह्या आनंदी वातावरणातही कुठेतरी काहीतरी डाव साधण्याच्या शक्यता वाढत होत्या. 6 महिने पूर्ण झाले. 7व्या महिन्यात डोहाळे जेवण पार पडले. हळूहळू 9वा महिना आला. गर्भाची पूर्ण वाढ झाली आणि अखेर रूपाने एका गोंडस बाळाला जन्म दिला. दोन्ही कुटुंबात आनंदाची लाट उसळली. घरभर आनंदी वातावरण पसरले. गोडधोड वाटले गेले. शुभेच्छांचा वर्षाव झाला. अमर आनंदाने बाळाला उचलून घेण्यास पुढे आला तेव्हा रूपा थोडी रुबाबात म्हणाली, असं नाही नवरोबा, मी तुम्हाला तुमच्या घराचा वारस दिलाय, मग मला पण काहीतरी हवे ना. अमर खुश होऊन म्हणाला, या अनमोल रत्नाच्या बदल्यात तुला जे काही हवे आहे ते माग बायको. ती म्हणाली, खरा मर्द असशील तर खोटे वचन देऊ नकोस. रूपाने त्याला ललकारले. अमरने आव्हान स्वीकारले. तेवढ्यात रूपाने हलके हसत आपल्या लहानशा बाळाला अमरच्या कुशीत ठेवले आणि त्याने बाळाला आपल्या गालाला लावले. बाळाच्या लहानशा बोटांना आपल्या हातात अडकवलं. अमर हसत म्हणाला, बोल, तुला काय हवे आहे. ती म्हणाली, एक वेगळे जग जिथे फक्त आपण तिथेच असणार. ती स्पष्ट शब्दात म्हणाली. हे ऐकताच अमरचे हातपाय थरथरू लागले. एका क्षणात त्याला दशरथाने रामाला वनवासात पाठवताना झालेली भावना उमगली. पकड सुटणार होते पण आईने पुढे येऊन सावरले. कदाचित तिने रूपाचे बोलणे ऐकले होते. अमर नजर चुकून बाहेर गेला. मुलाच्या जन्माचा आनंद फिका पडला होता. 1 महिना उलटून गेला. नवरा बायकोच्या संवादात गारवा दाटू लागला होता. ना अबोला, ना मनधरणे, ना घाराणे, ना तक्रारी. दुसरीकडे त्याची आई तणावात होती. काहीच मार्ग सापडत नव्हता. अखेर 1 महिन्यानंतर अमरने बदली करून घेतली. सासू रूपाच्या बेडरूममध्ये जाऊन म्हणाले, परवा तुला अमरसोबत दुसऱ्या ठिकाणी राहायला जायचे आहे. रूपाचा सासूबाईंच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. तिने नवऱ्याकडे पाहिले. अमर चेहरा पाडून उभा होता. आज तो उदास होता, पण स्वच्छंद आकाशाखाली पंख पसरल्यावर त्याला या विस्तीर्ण जगाची जाणीव होईल असा विचार करून रूपाने नवऱ्याकडे विश्वासाने पाहिले. 2 महिन्यांच्या शौर्याला घेऊन तिने आपल्या स्वप्नांच्या जगात पाहिले. पाऊल टाकले नाही. जमीन नव्हती तर आकाश होते. रूपाच्या इच्छांना पंख फुटले होते. हम दो हमारे एक असा विचार करत ती आनंदाने हरकून गेली. संपूर्ण घरभर फिरून स्वीट होमची भावना अनुभवू लागली. एक प्रकारे पाहिले तर हा माझा गृहप्रवेश आहे. आज काहीतरी खास बनवूया असा विचार करून रूपा आनंदात स्वयंपाकघरात गेली. सामान पाहिले पण विशेष काहीच दिसले नाही. तिने शिरा करायचे ठरवले आणि कढई गॅसवर ठेवली. तेवढ्यात शौर्य रडू लागला. अमर बाथरूममध्ये गेला. रूपा झपाट्याने स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि गॅस बंद करायला विसरली. परंतु आल्यावर पाहते तर स्वयंपाकघराची अवस्था बघून तिच्या काळजात धस्स झाले. कढईतील तूप पेटले होते. अमरने वेळेत सिलेंडर बंद करून कढई बाजूला फेकली नसती तर काही अनर्थ घडला असता. असो, कसेबसे जेवण तयार करून तिने अमरला ऑफिसला पाठवले. दुपारचे 2 वाजले तरी रूपाला अजून आंघोळीला वेळ मिळाला नव्हता. शौर्य झोपला की ती बाथरूममध्ये जात असे, पण जणू त्याला समजायचे की आई आज जाते आणि तो लगेच रडायला लागायचा. शेवटी तिने एक युक्ती केली. शौर्याचा पाळणा बाथरूमच्या दरवाजाजवळ ठेवला. गडबडीत 2 मग पाणी अंगावर टाकून आंघोळीची औपचारिकता पूर्ण केली. पटकन गाऊन घातला आणि 2-4 घास उरकले. तेवढ्यात शौर्य पुन्हा रडू लागला. रूपा त्याला उचलून पलंगावर बसली. दिवसाचा पहिला अंक संपला होता, पण पिक्चर अजूनही बाकी होता. संध्याकाळी अमर घरी आला तर रूपा गाऊन घालून आळसून बसली होती.
शौर्य अजूनही तिच्या मांडीवरच होता. तिने बाळाला अमरकडे दिले आणि चहा बनवून आणला. चहा पिता पिता तिने दिवसभराच्या कष्टाची हकीकत सांगायला सुरुवात केली, पण अमरने फारसा प्रतिसाद दिला नाही. अमरने त्याच्या आईचा विषय काढला तेव्हा रूपाने नाक मुरडले. आज जेवण बनवायची ताकद उरली नाही. चला कुठेतरी बाहेर जाऊया, आणि तसेही पिझ्झा खाऊन बरेच दिवस झाले आहेत, रूपाने विनंती केली. तेव्हा अमर जायला तयार झाला. रूपाने मनसोक्त पनीर पिझ्झा, फिश डबल चीज खाल्ला. त्याचबरोबर फ्रेंच फ्राईज आणि गार्लिक ब्रेड घेतले. शौर्य थोडा वेळ खुश होता, पण नंतर तो थकू लागला. रूपाने त्याला दूध पाजले. घरी पोहोचताच ती थकून पलंगावर पडली. दिवसभर दमलेली रूपा काही क्षणात झोपेच्या अधीन झाली. अमर ती जवळ येण्याची वाट पाहत होता, पण ती झोपल्याचे पाहून तो निराश झाला. मात्र झोप लागून 1 तासही झाला नव्हता, तेवढ्यात शौर्य अस्वस्थ होऊ लागला. अर्ध्या तासाच्या अंतराने त्याने 4 वेळा कपडे खराब केले. लंगोट बदलता बदलता रूपाला रडू कोसळले. अमरने त्याला औषध दिली, पण त्याचा परिणाम व्हायला वेळ लागणार होता. कसं तरी रात्र सरले. अखेर शौर्याला झोप लागली आणि रूपाने देखील डोळे मिटले. सकाळी 8 वाजता जाग आली. अमर ऑफिसला जायला निघत होता. ती म्हणाली, ऐकले का, आज जेवण बाहेरूनच मागवा. रूपाच्या मनात अपराधी भाव दाटून आला. रात्रीच्या घटनेमुळे अस्वस्थ झालेल्या अमरच्या मनात विचारांचे काहूर उठले होते. नवरा ऑफिसला जाताना रूपाने तिच्या मोठ्या बहिणीला फोन लावला आणि सगळी हकीकत सांगितली. ती म्हणाली, अगं रूपा, ही तर मजेची शिक्षा आहे. आपल्या इच्छांसाठी काही ना काही किंमत मोजावीच लागते. तिच्या ताईने देखील तिला टोला मारला. रूपा अस्वस्थ झाली होती. तिची बहीण पुढेच म्हणाली, कदाचित काल तू जो पिझ्झा खाल्लास तो बाळाला पचला नाही आणि म्हणूनच त्याला त्रास झाला असेल. रूपाने शौर्याकडे पाहत विचार केला. बहीण म्हणाली, तू एक काम कर, शौर्याला बाटलीतले दूध द्यायला सुरुवात कर. ती म्हणाली, पण डॉक्टर म्हणतात की किमान 6 महिने तरी बाळाला आईचे दूध द्यायला पाहिजे. छाया म्हणाली, रूपा, असे काही नसते. मला सांग, ज्या मुलांना त्यांची आई जन्म देऊन सोडून जाते ती मुले कशी मोठी होतातच ना. दुसऱ्या दिवशी अमर ऑफिसला जाताच रूपा बाजारातून एक दूध बाटली घेऊन आली आणि शौर्याला बाटलीतले दूध पाजू लागले. कसे तरी 2 घोट पाजून तिला समाधान वाटले. तिने स्वतःच्या यशाची पाठ थोपटली. ती स्वतःशीच हसली. पण हे काय, थोड्याच वेळात शौर्याने उलटी केली. स्वतःच्या कपड्यासह उशी आणि बेडशीट ही खराब करून टाकले व त्याच्या रडण्याने घर दणाणून गेले. कदाचित त्याला भूक लागली असेल असा विचार करून रूपा पुन्हा त्याला बाटलीतलं दूध द्यायला लागली. पण दूध पचलेलं नाही. काही तासातच शौर्याला जुलाब सुरू झाले. संकटाने माझ्या घराचा रस्ता पकडला आहे असे रूपा निराशेने पुटपुटली. पण संध्याकाळपर्यंत ती नटून थटून स्वतःच्या स्वातंत्र्याचा आनंद लुटण्यासाठी सज्ज झाली. शौर्याला डायपर घातला. एका बाजूला स्वातंत्र्याची मोकळी हवा होती, तर दुसरीकडे जबाबदारीच्या बेड्याही होत्या. कधी रूपा पंख पसरून आनंद व्हायची, तर पुढच्या क्षणी तिचे पंख मिटूनही जायचे. अशा रीतीने दिवस निघून जात होते. पण शांततेच्या दिवसांपेक्षा अस्वस्थ रात्री अधिक मोठ्या वाटू लागल्या होत्या. 2 महिने उलटून गेले होते, पण तिच्या सासूबाईंनी एकदाही येऊन नातवाला सांभाळले नव्हते. फक्त फोनवरच विचारत होत्या. शौर्य जसा मोठा होत होता तसतसे रूपाला त्याला एकटीने सांभाळणे अधिक कठीण जात होते. कधी तो रात्रभर रडायचा, तर कधी दूध प्यायला नकार द्यायचा. या दरम्यान रूपा कुठेही जात नव्हती. ना कोणाला फोन, ना चॅटिंग, सोशल मीडियावर सक्रियता. ब्युटी पार्लरच्या खुर्चींवर बसून कित्येक महिने झाले होते. दिवसभर फक्त शौर्य आणि त्याचे डायपर. झोपेची संधी मिळते का हे पाहत ती वावरत होती. स्वतःच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करू शकत नव्हता. त्यामुळे अमर तिच्यावर नाराज राहू लागला होता. मोकळ्या आकाशात उडण्याची स्वप्न पाहणारी रूपा आता स्वतःच्या इच्छांचा कोंडवाड्यात अडकून पडली होते. आजकाल शौर्य जास्त चिडचिड करू लागला होता. रात्रंदिवस रडायचा. एकटे सोडले तर काही उचलून तोंडात टाकायचा. गेल्या 2 दिवसापासून लूज मोशन एवढे वाढले होते की ड्रीप लावायची वेळ आली. घाबरलेली रूपा त्याला जवळच्या डॉक्टरांकडे घेऊन गेली. डॉक्टर म्हणाले, बाळाला दात येत आहेत. अशावेळी हिरड्यांना खाज सुटते, त्यामुळे त्याला सारखे काही ना काही चावायची इच्छा होते. त्यामुळेच तोंडात काही घालतो आणि पोटातील इन्फेक्शन होते. तुम्ही बाळाला खेळण्यात गुंतवून ठेवा आणि शक्यतो त्याला एकटे सोडू नका, असे डॉक्टर म्हणाले. रूपाला आतून अपराधी वाटू लागले. प्रत्येक वेळी मला चुकीचे ठरवले जाते.
आता आणखीन कोणाला बोलवू? शौर्याला एकट्याने सांभाळण्याचा निर्णय तर माझाच होता. डोळ्यातल्या अश्रूंना ती अडवू शकली नाही. त्या क्षणी तिला सासूबाईंची खूप आठवण झाली, पण मनासारखी जगण्याची हौस अजूनही तिने सोडली नव्हती. आता शौर्य 8 महिन्यांचा झाला होता आणि तो रांगायला लागला होता. झोपेतून उठल्यानंतर तो घरभर रांगायला सुरुवात करायचा आणि मग थांबायचे नावच घेत नसे. घरातले सगळे सामान त्याच्या हाताला लागत होते. ते उचलायचे आणि फेकायचे. कधी ड्रेसिंग टेबलवरचे सामान ओढायचे तर कधी स्वयंपाकघरातील भांडी खेचायचे. अमरची महत्त्वाचे कागदपत्र त्याच्या हातात सहज लागत होते. रूपा त्याच्या मागे धावत होती आणि शौर्य काही थकत नव्हता. काय करायचे? तिला कोणाकडे तक्रार करायची संधी नव्हती. एके दिवशी ती शौर्याला घेऊन झोपली होती आणि संसाराच्या ओझ्याखाली दबलेली रूपा लवकरच गाढ झोपी गेली आणि शौर्य कधी उठून बसला आहे तिला हे समजले नाही. तो पलंगावरून खाली उतरताना थेट तोंडावरच पडला आणि पलंगाच्या कोपऱ्याने त्याच्या कपाळाला जबर जखम झाली. बाळाचा हंबरडा ऐकून रूपाची झोप उडाली. समोर मोठमोठ्या रडणारा आपला मुलगा पाहून तिच्या हातपायांना कंप सुटला. क्षणाचाही विलंब न करता तिने अमरला फोन लावला आणि स्वतःच त्याला घेऊन धावत डॉक्टरांकडे गेली. डोक्याला खोल जखम झाली होती. 4 टाके पडले. डॉक्टर म्हणाले, मी तुम्हाला या आधीच सांगितले होते, या वयात मुले फारच चंचल असतात. त्यांच्यावर सतत नजर ठेवावी लागते. थोडीशी बेफिकिरीसुद्धा जीवावर बेतू शकते. डॉक्टरांचे वाक्य ऐकून रूपाच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागले. तुला शौर्याला सांभाळायला येत नाही. आईला फोन कर. अमर तिच्यावर जवळपास ओरडलाच. हॉस्पिटलमध्ये असलेल्या लोकांसमोर तो स्वतःच्या रागावर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करत होता, पण आतून संतापत होता. मुलाच्या अवस्थेसाठी तो संपूर्णपणे रूपालाच दोष देत होता. रूपा थरथरत मोबाईल घेऊन तिच्या सासूला फोन करू लागली. इथे नेटवर्क नाही, मी बाहेर जाऊन प्रयत्न करते. तिने सासूला फोन न करता तिच्या मैत्रिणीला म्हणजे शीतलला फोन लावला. हॅलो शीतल, अगं माझ्यावर खूप मोठा प्रसंग ओढावला आहे, पण मला असे वाटते की आता अमर त्याच्या आईवडिलांना बोलवल्याशिवाय काही राहणार नाही. मग तूच सांग मी काय करू? त्याला कसे थांबवू? शीतल म्हणाली. मी सासरे आले आहे, आता बोलणे शक्य नाही. रूपा चकित होऊन म्हणाली. काय म्हणाली शीतल? तू आणि सासरी? अगं तुला तर सासरचे नाव सुद्धा ऐकवत नव्हते, मग हे अचानक काय? अगं रूपा, काही आता मी तुझ्याच गटात सामील होणार आहे. तुझी अवस्था पाहून जाणवले की कायमचे कुटुंबापासून दूर राहणे शहाणपणाचे नाही, विशेषतः जेव्हा भविष्यात त्यांची गरज भासणार असते. तेव्हा शीतलच्या आवाजातून तिचा स्वार्थ ओसांडून वाहत होता. रूपाला जाणवले जिच्या आधारावर ती उभी राहिली होती ती फांदी कोणीतरी तोडून टाकली होती. तेवढ्यात अमरने आपल्या वडिलांना फोन करून बोलावले होते. संध्याकाळपर्यंत शौर्याचे आजी आजोबा पोहोचले सुद्धा, पण शौर्याला अजून फक्त आईबाबांची सवय होती. त्यामुळे अनोळखी चेहऱ्यांना पाहून तो चटकन रूपाच्या मांडीवर जाऊन बसला. पण रक्त शेवटी रक्ताकडे ओढतेच. थोड्याच वेळात शौर्य आजी आजोबांशी खेळायला लागला. रात्रीसुद्धा तो त्यांच्याच मिठीत झोपला. त्याच्या मागे धावत पळत आजी आजोबांचे गुडघेदुखी कुठल्या कुठे पळून गेले. जे घर दूध ब्रेडवर कसेबसे दिवस काढायचे तिथे आता सकाळ संध्याकाळ सांगडं संगीत स्वयंपाक होऊ लागला. शौर्यानेही आता फिडिंग बॉटल सोडली आणि तो ग्लासातून दूध प्यायला शिकला. आजीचे बोट पकडून तो आता हळूहळू पावलं टाकायला लागला होता. एका संध्याकाळी अमर हसत हसत म्हणाला, रूपा, या पद्धतीने सतत आम्हा सगळ्यांना खाऊ घालशील तर आम्ही सगळेच मोठे होऊन जाऊ. रूपा आनंदाने भारावून गेली. तिला हा दुसरा पैलू ठाऊकच नव्हता. मी किती बावळट होते असे म्हणून रूपा आत्मचिंतनात हरवून गेली. नातवाबरोबर 10 दिवस कसे निघून गेले हे आजी आजोबांना काहीच कळलं नाही. ते म्हणाले, आता मात्र आम्हाला परत जायला हवे. त्यावर रूपा आश्चर्यचकित होऊन सासूबाईंकडे पाहू लागली. शौर्यामुळे मला माझे बालपण पुन्हा एकदा अनुभवायला मिळाले, पण तरीही मुलांना त्यांचे आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगू दिले पाहिजे. आता त्यांच्या हसण्या खेळण्याचे खाण्याचे दिवस आहेत. हा क्षण थोडाच परत येणार आहे. सासूबाईंनी चहा संपवून कप खाली ठेवत आपल्या नवऱ्याच्या बोलण्याला मान्यता दिली. परत तर जावेच लागेल, त्यांनी हळुवारपणे म्हटलं. अमर हसत हसत म्हणाला, पण तुम्ही दोघे एकटे परत जाणार नाही तर आपण सगळे एकत्र परत जाणार आहोत. मी माझी ट्रान्सफर आपल्या होम टाऊनलाच व्हावी म्हणून अर्ज केला आहे. तोपर्यंत तुम्ही दोघे इथेच राहा आपल्या कुटुंबासोबत.
त्याच्या चेहऱ्यावर एक रहस्यमय समंजस हास्य फुलले. रूपा त्याच्या हास्याशी पूर्णपणे एकरूप झाली. मोठे लोक खरंच म्हणतात, बिछाना कितीही आरामदायक असला तरीही संपूर्ण रात्र एका कुशीवर झोपता येत नाही. आजीने आधी आपल्या मुलाकडे मग नातवाकडे पाहून हसत मान हलवली. हो, सकाळी उडून गेलेले पक्षी संध्याकाळी घरी परततात. कधी वेळ निघून जाते, कधी रात्र होते, पण अखेरीस ते घरी आपल्या घरट्यातच परततात ना. आजोबाही हसले. शौर्य आपल्या बाबांचे बोट धरून आजोबांच्या शेजारी उभा होता. त्या क्षणी सकाळ, दुपार आणि संध्याकाळ तिघेही जणू एकत्र हसत होते. क्षणभर सगळे थांबलेले वाटले. वेळेचे चक्र स्थिर झाले होते आणि त्या घरामध्ये एक अनोखी शांतता पसरली होती. अशी शांतता जिच्यामध्ये हृदयाला सावरण्याची भावना उमटवण्याची जागा असते. घर म्हणजे 4 भिंतीचे बांधकाम नसते, तर ते असते आठवणीचे, प्रेमाचे आणि नात्यांचे एक कोमल विणकाम. सासूबाईंचा चहा, सासऱ्यांचा हळवार सल्ला, अमरचे समंजस हास्य आणि शौर्याचे निरागस बालपण, या साऱ्यांनी मिळून हे घर एक जिवंत अस्तित्व बनले होते. वेळ पुढे सरकत असते, पण काही क्षण आयुष्यात महागेच राहतात. ते मनाच्या एका कोपऱ्यात घर करून बसतात आणि आज त्या क्षणांनी पुन्हा एकदा आपली जागा घेतली होती. त्या घराने क्षणभंगुर आयुष्याला धैर्य दिले होते, एक अर्थ दिला होता. अमरचे, रूपाचे आणि त्यांच्या आईवडिलांचे एकत्र परतणे हे केवळ स्थलांतर नव्हते, तर एका मोठ्या भावनिक वळणाचे प्रतीक होते. हे परतणे केवळ शरीराने नव्हते, तर हृदयाने होते. घर म्हणजे आपण कुठे राहत असतो ते नव्हे, तर जिथे आपल्यासाठी वाट पाहणारे असतात, जिथे आपल्याला समजून घेणारे असतात, ते घर खरे असते. आणि आज त्या घरट्यात अनेक वाटा फिरून, अनेक अनुभव मागे टाकून सगळे परतले होते एकत्र, एकमेकांसाठी. जणू प्रेमाने विणलेले ते घरटे पुन्हा एकदा पूर्ण झाले होते. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक, शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.